राधे 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 श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम। आज के आनंद की अपने अपने माता पिता की सर्व संतन की जय। आता आपण अशा ठिकाणी आलोय, सुंदर असं तीर्थक्षेत्र, ज्या ठिकाणी दोन नद्याचा संगम होतो तिथं प्रयाग म्हटलं जातं। तीन नद्याच्या संगमामध्ये आपण प्रयाग बघितलं, तसं आता इथं हिमालयात जिथं जिथं नद्या एकमेकाला तुटल्या तिथे एक प्रयाग झालं। त्यापैकी पंचप्रयाग त्यापैकी रुद्रप्रयाग, नंदप्रयाग, विष्णुप्रयाग, रात्री आपण थांबलेलं सोनप्रयाग आणि हे पाचवं आहे कर्णप्रयाग। इथं पिंडर आणि अलकनंदा दोन नद्याचा संगम आहे। पिंडर आणि अलकनंदा। आणि कर्ण कोण आहे माहित आहे? हो। कुंतीचा मुलगा, पण लग्नाच्या अगोदर झालेला, कुमारिकाच्या अवस्थेमध्ये झालेला। कारण ऋषीने एक मंत्र दिला की या मंत्रावर तुला पाहिजे तसं तू आणि पुढचं नियोजन करू शकतो किंवा पुत्र प्राप्ती करू शकतो। म्हणून तिनं प्रयोग म्हणून सूर्याची उपासना केली आणि सूर्यापासून दिवस गेले आणि एक पुत्र झाला, तो म्हणजे कर्ण। आणि ते लग्नाच्या आधी झाल्यामुळं लोक नावं ठेवतील म्हणून बाळ सोडून ते दिदले कुंतीने जळात, परी राधिकेच्या धुरीते वाढले सुखात। कर्णराज म्हणून त्याचे नाव अमर आहे, जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे। असा असणारा तो कर्ण। आणि त्या कर्णानं ह्या दोन्ही नदीच्या संगमावर इथं तप केलेलं ठिकाण आहे, तपश्चर्या केली। आणि सूर्यानं ती कानातली कवच, शरीराचं कवच, कानातली कुंडल ही सगळी सूर्यानं हिथं बहाल केलेलं ठिकाण, कवच कुंडल मिळाली। आणि कर्णाने इथं तपश्चर्या करून इतकं मोठं त्या ठिकाणी सूर्याची तर प्राप्ती केली, सूर्यपुत्रच होता। आणि इथं तपस्थली असल्यामुळं आणि इथून समोरच्या पलीकडे जर बघितलं तर एक गाव आहे, त्या गावातली सासरवाडी बी कर्णाचीच आहे। म्हणजे इथल्या इथं सासरवाडीच्या शेजारीच थोडक्यात आणि कर्णानं तप केलेलं ठिकाण आहे। या ठिकाणी कर्णानं देवाला प्रसन्न केलं, सूर्याला प्रसन्न करून घेतलं, सूर्यानं कवच कुंडल सगळं काही दिलं। असं असणारं हे पवित्र ठिकाण भारतामध्ये दुसरीकडे कुठंच बघायला मिळत। आता आपण कुरुक्षेत्राच्या ठिकाणी जाणार आहे, तिथंही कर्णाचं महाभारताचं युद्ध झालेलं तुम्ही सांगेल, पण इथलं एकमेव असं मंदिर आहे तिथून जातात पण कोणच थांबत नाही, माहित नाही कोणाला। इथंच स्वामी विवेकानंदानं 18 वर्ष तपश्चर्या केली, 18 वर्ष याच ठिकाणी। कारण कर्णाला हे जे माहित होतंय, कर्ण या ठिकाणी तप करतोय म्हणजे काय वेगळेपण। एवढंच नाही, कवी कालिदासानं मेघदूत काव्य जे आहे ते इथं त्या ठिकाणी सुरुवात केली आणि कवी कालिदासानं त्या कार्याची सुरुवात इथे केली। म्हणजे इतकं पवित्र ठिकाण आहे ते पिंडर आणि अलकनंदा नदीचं। तर इथं आपण आता दर्शन करणार आहोत। सगळ्यांनी सुंदर शांततेनं कथा चालू आहे, दर्शन करा आणि लगेच आपल्या गाडीकडे जायचं आहे। प्रेमानं बोला राधे 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 श्याम राधे श्याम राधे श्याम। आज के आनंद की, आज के आनंद की, अपने अपने माता पिता की, सब संतन की, कर्णप्रयाग तीर्थ की। कौन कौन से नहीं तो सृष्टि के सबसे पहले समय में कौमार सर्ग में 4 कुमारों के रूप में भगवान